मंदार चला, सूरज चला, रितेश घ्या आपलं आता बक्षीस. चला पहलवान सूरज मुंडे, जालिंदराबा मुंडेंचा चिरंजीव आणि मंदार ओले भरेगावचा पहलवान, पहलवान सतीश ओलेंचा बंधू, बाबासाहेब मोळ कुस्ती संकुलाला सराव करणारा वस्ताद पंकज हरपुडे, वस्ताद महेश मोळांचा पट्टा, ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये या गावचा पहिला प्रसाद सस्ते पहलवान घडला. मी आवर्जून सांगेन, ज्या पोरानं कुस्ती मधून निवृत्ती जाहीर केली परत कपडे काढणार नाही. मी वारंवार पुन्हा ही गोष्ट रिपीट करतोय. एखादा म्हणला असता यंदा काय अजून मी जोर हाणले तर यांच्या जोडीमध्ये 100% लढणार, 30-40 हजार रुपयाला दररोज भरणार नाही. पण प्रामाणिकपणे कुस्तीची सेवा करणारा प्रसाद सस्ते, वडील आपल्यातनं निघून गेले 19 ला, पण महाराष्ट्र केसरीला लढला. प्रसाद जरा हात वर कर, या कुस्त्या जोडल्या, टाळ्या करा जरा त्या पोरासाठी. गावाच्या खऱ्या अर्थानं गावानं विश्वास टाकलाय, सगळ्या कुस्त्या काटा जोडल्यात, म्हणून कौतुक आहे. पैगंबरवासी इब्राहिम भाई शेख यांच्या स्मरणात राजू शेठ शेख यांच्याकडूनही 500 रुपयाचं बक्षीस ऑनलाईन आलंय. धन्यवाद. सूरज मुंडे आणि मंदार ओवले वजनानं उंचीनं. सूरज मुंडे बघा, बऱ्याच जणांना काय बघितलं का नाही माहित नाही, मंदारच्या पायाला हातच लावला त्याने. ही नम्रता कुस्ती शिकवत असते. लाल लांगेचा सूरज मुंडे, एक कवळ्या वयाचा पोरगा, जालिंदराबा मुंडेंचा चिरंजीव आहे. आणि मंदार ओवले बाबासाहेब मोळ कुस्ती संकुलाला सराव करणारा वस्ताद पंकज भाऊ हरपुडे आणि महेश मोळ यांचा बट्टा. अशी कुस्ती आहे. धनाजी आणि हनुमंत नाडी डिल्ली करा, पण कुस्ती होणार आहे, त्यांना दोघांनाही सांगा. हा, पलीकडं प्रदीप आणि अभिजित कुस्ती सोडवणार नाही. 1 तास 20 मिनिटं जवळ होत आलेली आहे. टाळ्या करा, पलीकडची बाजूची जी कुस्ती चालू आहे. 1.5 तासाकडे कुस्तीची वाटचाल चालू लागलेली आहे. कुस्ती सोडवली जाणार नाही. परवा पौडलाही तेच केलं, कुस्त्या 1.5 तास चालवल्या, पण कुस्त्या सोडलेल्या नाहीत. लोकांनी खऱ्या अर्थानं ट्रस्टने या ठिकाणी जो देवावरती श्रद्धा आहे त्याच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचा मोल वसूल होणारच. तुमच्या अपेक्षेपेक्षा 5-10 हजार रुपये जास्तच आहे. या ठिकाणी नगरसेविका सारिकाताई गायकवाड यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस अंगे सरांना आलेलं आहे. पैलवान बबन विठ्ठल बोराडे यांच्याकडे 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे 1000 रुपये पैलवान बबन बोराडे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे गजेंद्रजी गायकवाड यांच्याकडनंही 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे श्री नागेश्वर महाराज व इतर देवस्थान ट्रस्टचे सचिव वसंत नाना लाट, खजिनदार संभाजी शेठ हजारे यांच्याकडून अंगे सरांना उत्कृष्ट कमिटीबद्दल 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे बांधकाम व्यावसायिक तनोज शेठ बोराटे यांच्याकडून हलगीवाल्यांना 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे बांधकाम व्यावसायिक गणेश शेठ कुटे यांच्याकडूनही 500 रुपयाचं बक्षीस हलगीवाल्यांना आलेलं आहे. धन्यवाद. सारिकाताई बोराडे यांच्याकडूनही 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे सारिकाताई रवींद्र गायकवाड यांच्याकडूनही 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी अंगे सरांना आलेलं आहे. चला पैलवान कुस्ती करा. अभिजित आणि प्रदीप कुस्ती करा पैलवान. चला पैलवान. जाधव कुस्ती तर लागणार नाही, नोंद घ्या. त्याचप्रमाणे प्रसिद्ध करामात अक्षयभाऊ अल्लाट यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस अंगे सरांना मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे 100 रुपयाचं बक्षीस बबनरावजी लोखंडे
यांच्याकडून आंगे सरांना भेटलेला आहे. त्याचप्रमाणे दोंडीबा रोकडे यांच्या स्मरणार्थ 500 रुपयाचं बक्षीस बबन हलगीवाल्यांना भेटलेलं आहे. धन्यवाद. आणि आज अभित ओरका चला पटका, नांगाच्या लाड्या अवडुंग्या चला पटका, अशा खट आणि काटा कुस्त्या आज मोशीमध्ये संपन्न होतात. कुस्ती करा पैलवान. सूरज आणि मंदार गुडघे टेकायला पाहिजे. राघू डोंबरे, रोहित रवळकर दुसरा अपकार. अरे आज खऱ्या अर्थानं साक्षात बजरंगबली या पैलवानांच्या रूपानं मैदानाला हजर आहे. एकदा सर्वांनी हात वर करून बजरंगबलीचा जय जयकार करूयात. एक नाम तत्व दृढ धरी रे म्हणा, हरीसी करुणा येईल तुझी, ते नाम सोपार रामकृष्ण. कुस्ती जोडणाऱ्याचं कौतुक आहे. शबास. आणि गदालोट लावतोय मंदार ओवले. शबास शबास वारगाव. शबास शबास भले शबास. आणि एकदा आणि सूरज मुंडे विजय झाला. जालिंदरबा मुंडेंचा चिरंजीव विजय झाला. टाळ्या करायला लागला. ज्या जालिंदरबा मुंडेला गावातली अनेक पोरं घडवण्याचं काम केलं, त्यांच्याबरोबर गावातली अनेक मंडळी होती, त्यांचा चिरंजीव इकडे विजय झाला.